चला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. वी आर गोइंग टू कंटिन्यू द लेसन. आपण धडा पूर्ण करणार आहोत बघा. आता तुम्हाला यात जो शिकायचा आहे पुढचा पार्ट किंवा पुढचा कन्सेप्ट तो कोणता कन्सेप्ट आहे? तो कन्सेप्ट आहे रिजिलेशन किंवा रिगुलेशन जे असल्याला म्हणूया. पुनर्हिमायन म्हणतात मराठीमध्ये. कारण आपण पुनर्हिमायन. बघा आता बर्फाचा गोळा तयार करताना तुम्ही पाहिला असेल, तो माणूस काय करतो, बर्फ जो असतो ना, बर्फ किसून किसतो बर्फ. तुम्ही बघितलं असेल, बर्फ किसतो. नंतर काडीच्या टोकाशी तो काय करतो, हाताने दाबून काय करतो, त्या किसाचाच काय करतो, तो गोळा बनवतो. काय बनवतो? गोळा बनवतो. हा किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा कसा बनतो? बर्फाचे 2 खडे एकमेकांवर दाबून धरल्यास काही वेळाने ते खडे एकमेकांना घट्ट चिकटतात. हे कशामुळे घडतं? तर ही प्रक्रिया कोणती आहे? पुनर्हिमायन. कोणती प्रक्रिया आहे ही? पुनर्हिमायन त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो? रिजिलेशन. यू ऑलरेडी हॅव बघितलं पण असेल तुम्ही, या बऱ्याच गोष्टी केल्या पण असेल. तुम्हाला मी या धड्याच्या आधी सांगितलं. या धड्यातल्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ते यू हॅव एक्सपिरियन्स. तुम्ही त्याचा अनुभव कधी ना कधी कुठे ना कुठे घेतलेला आहे. यू हॅव सीन द प्रिपरेशन ऑफ आईस बॉल फर्स्ट अँड आईस स्लॅब इज श्रेडेड. बघितलं ते मोठा असा बर्फाचा असा विटेसारखा एक मोठा बर्फ असतो, तो त्याच्यावर किसतो, असा किसतो बर्फाचा किस तयार होतो. आणि तो किस तो काय करतो, मग आपण काय करतो त्याला, आपण काय करतो त्याला, मग तो माणूस आपण म्हणजे तो माणूस काय करतो, परत मग त्याचा बर्फात एक काडी घेतो, त्या काडीवर तो बर्फ असा दाबून काय बनवतो, गोळा बनवतो. राईट. त्याचबरोबर हाऊ इट इज कन्व्हर्टेड इंटू सॉलिड बॉल किंवा इफ आवाज बंद ठेवायचा आहे. इफ टू स्मॉल पीसेस ऑफ आईस आर टेकन अँड प्रेस्ड अगेन each other for a while, they stick to each other. Why does this happen? हे असं का होतं हे तुम्हाला कळणार. बरोबर. हे तुम्हाला काय करणार, यू विल कम टू नो इन दिस प्रोसेस. दी प्रोसेस नोन ॲज प्रोसेस काय रिज्युलेशन किंवा पुनर्हिमायन. बरोबर. अशा प्रकारे बघा प्रोसेस आहे. आता यात काय केलं त्यांनी बघा, धड्यामध्ये याच्यात काय केलं त्यांनी, एक बर्फ घेतलाय आणि त्या बर्फावर बघा अशी तुम्हाला एक काही बर्फ घेतला बघा, बर्फाची लादी घेतलेली आहे छोटीशी. आणि त्या एका तारेच्या दोन्ही टोकाला त्यांनी काय केलं, समान अशी वजनं बांधलेली आहेत आणि तारेच्या लादीवर ठेवलेली आहेत. आता होणार काय बघा, हे बघा इथून अशी त्यांनी काय केलेली आहे, ही अशी तार आहे. ती तार तिकडे तिकडे म्हणजे त्या बाजूला गेली बघा, इकडनं आलेली आहे अशी. आणि वजन आहेत. आता वजनामुळे काय होणार सांगा बरं मला, वजनामुळे काय होणार, हळू बघा. तर तारेच्या ज्या दोन्ही टोकामध्ये वजन समान समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर जर तुम्ही ठेवलं, तर तार हळूहळू कुठे येणार, बर्फाच्या लादीमध्ये रुतत जाणार. आणि काही वेळाने काय होणार, बर्फाच्या लादीतून पुन्हा ती बाहेर पडणार बघा, इथून पुन्हा ती खाली पडणार, हळूहळू ती खाली जाणार आणि इथून ती या ठिकाणी बाहेर पडणार. असं का होतं बघा. पण बर्फ तुटेल का? नाही, बर्फ तुटणार नाही बघा. तरीही बर्फ तुटत नाही, लक्षात घ्या. बर्फ तुटतो का? नाही. ची मधून ती तार निघून जाते, परंतु बर्फ तुटत नाही. तर दाबामुळे काय होतं, बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास पुन्हा बर्फ होणे, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, पुनर्हिमायन म्हणतो. ही झाली व्याख्या. आतापर्यंत तुम्ही 4-5 व्याख्या झाल्या तुमच्या आतापर्यंत. सर्व व्याख्या तुम्ही लिहिल्यात तर खूप बरं होईल. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. याला काय म्हणतात, पुनर्हिमायन. काय म्हणतात, पुनर्हिमायन. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो. काय होतो, तो शून्यापेक्षा कमी होतो. म्हणजेच 0 सेल्सिअस तापमानाला बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढला तर काय होतं, द्रवणांक पूर्ववत होतो. म्हणजे 0 सेल्सिअसला तो परत बर्फ काय होतं, त्याचा द्रवणांक पूर्वत होतो व पुन्हा पाण्याचे पुन्हा काय होतं, बर्फात रूपांतर होतं. पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं, बर्फामध्ये होतं. जर तुम्ही दाब त्याचा प्रयुक्त केला तर आणि दाब काढून घेतला तर. बरोबर. परत सांगतो, नीट लक्ष द्या. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा काय होतो, कमी होतो. लक्षात घ्या. म्हणजेच 0 सेल्सिअस तापमानाला बर्फ पाण्यात रूपांतरित होत असतो. तुम्ही जेवढा दाब द्याल तो शून्यापेक्षा कमी होत आला. म्हणजे त्याचा द्रवणांक झालेला आहे. बर्फाचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे. पण तुम्ही दाब काढून घेतला, तर काय होतं, त्याचा पुन्हा द्रवणांक प्रस्थापित होतो आणि त्याचं काय होतं, पुन्हा बर्फ होतो. ही एक प्रक्रिया आहे, त्याला म्हणतात पुनर्हिमायन. थोडं रिपीट करतो बघा. येस. सो दिस इज द ऍक्टिव्हिटी शोन टू यू. व्हॉट यू डिड इन दिस ऍक्टिव्हिटी. काय केलं तुम्ही बघा. व्हॉट यू डिड इन दिस ऍक्टिव्हिटी. You have taken an ice slab here. You have taken an ice slab. Yes. A slab of ice on a stand and hang two equal weights. आता weight सारखं पाहिजे. Two equal weights on the two ends of the metal wire. आणि वायर कोणती पाहिजे? मेटल वायर पाहिजे. Put the wire on the slab as shown in the figure. So what will happen? It is observed that screen वर लक्ष द्या, that the wire gradually penetrates the ice slab. After some time, the wire comes out of the lower surface of the ice slab. However, एवढं सगळं होऊन सुद्धा काय होतं? However, the ice slab does not break. लक्षात द्या. Ice slab does not break. बरोबर. आईस स्लॅब ब्रेक होतो का? नाही, तो तुटतच नाही. ही जी बर्फाची लादी आहे ना, ही कुठल्याही प्रकारे तुटत नाही.
This phenomena in which the ice converts to liquid due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called as regelation. याला काय म्हणतो आपण regelation. This process is known as regelation. This is the definition of regelation. And why this happens? Because of the phenomena. कोणता phenomena बघा? The melting point of ice becomes lower than 0 degrees Celsius due to the pressure. Now, this means that 0 degrees Celsius, at 0 degrees Celsius, the ice gets converted into water, right? As soon as the temperature is removed, तुम्ही pressure remove केल्यानंतर what happens? The melting point is restored to 0 degrees Celsius and water परत काय होतं बर्फ होतो and water is converted into ice again. Water is converted into ice again. निर्मल आवाज प्लीज बंद ठेवायचा आहे. नाव दिस इज द प्रोसेस. पुढची एक प्रोसेस आहे तुम्हाला खूप मस्त आणि खूप छान अशी प्रोसेस आहे बघा. त्याला म्हणतात पाण्याचे असंगत आचरण. तुम्हाला मी आधी समजावून सांगतो, नंतर या भाषणाकडे आपण येऊया. पाण्याचे असंगत आचरण, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. चला कंटिन्यू करूया आपण. तर आपल्याला शिकायचं आहे पाण्याचे असंगत आचरण म्हणजे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. खूप मस्त आणि खूप छान असा कन्सेप्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण या गोष्टी बऱ्याच वेळा अनुभवलेल्या पण आहेत आणि त्याचा आपण एवढा काही विचार केला नाही. तर काय होतं बघा, नीट लक्ष द्या. सर्वसाधारणपणे द्रव जे असतात त्याला मर्यादित तापमानापर्यंत तापवलं तर त्याचं काय होतं, प्रसरण होतं. काय होतं, प्रसरण होतं. आणि जर थंड केलं तर त्याचं काय होतं, आकुंचन होतं. हे काय होतं, कोणाचं होतं, सर्वसाधारण तापमानाला. परत सांगतो बघा, सर्वसाधारणपणे मर्यादित पदार्थ तापमानापर्यंत जर तापवले त्यांचं प्रसरण होत असतं आणि जर तुम्ही थंड केलं त्यांचं काय होतं, आकुंचन होत असतं. परंतु पाण्याच्या बाबतीत काय होतं. येस, कोण मेसेज पाठवला, प्रणय आला, व्हेरी गुड रोशन, थँक्यू. मग त्याला तू सांगितलं नाहीस का तू जॉईन व्हायला? एक मिनिट. रोशनला प्रणयला जॉईन व्हायला सांगायचं होतं. 2 मिनिटं. कुठे गेलो आपण? प्रणय जर आल्या त्याला सांगायचं जॉईन व्हायला. तर मी प्रत्येकाला मागे लागत जाऊ का? नाही ना. ठीक आहे. 2 मिनिटं. प्रणय आला ना त्याला एक रिमाइंडर पाठवून द्या आपण. आता आपल्याला काय सांगितलं आपण, की सर्वसाधारणपणे काय होतं, द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्यांचे काय होतं, प्रसरण होते आणि थंड केल्यावर त्यांचे आकुंचन होते. परंतु काय होतं, की पाणी वैशिष्ट्यपूर्ण आणि अपवादात्मक आचरण दाखवते. पाण्याबद्दल थोडासा वेगळं आहे, अपवाद आहे. काय अपवाद आहे बघा. तर 0 पासून जर तुम्ही 0°C तापमानाचं पाणी जर तुम्ही तापवलं 4°C पर्यंत, काय होतं, त्याचं प्रसरण होत नाही. तर काय होतं, त्याचं आकुंचन होतं. फक्त 0 ते 4. बरोबर. आणि 4च्या पुढे त्याचं काय होतं, 4°C काय होतं, पाण्याचं आकारमान सगळ्यात कमी असतं. पाण्याचं आकारमान कमी असतं, परंतु त्याची घनता सगळ्यात जास्त असते. आणि 4°C पुढे तापमान वाढवल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. तर फरक हा फक्त पडला 0 पासून 4 पर्यंत. तर 0 ते 4 या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणाला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, पाण्याचे असंगत आचरण. फक्त फरक काय, 0 पासून 4 पर्यंत. मग मगाशी सांगितलं तुम्ही. हा एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. बाकी सर्व गोष्टी त्या सर्वसाधारण द्रवाप्रमाणे असतात. परत रिपीट करतो बघा मी. So what happens in general? See, in general, when a liquid is heated up to a certain temperature, it expands, and when cooled, it contracts. Water, however, shows a special and exceptional behavior. लक्षात घ्या. It is exceptionally फक्त water साठी, because if we heat water from 0 to 4 degrees Celsius, 0 to 4 degrees Celsius, तर काय व्हायला पाहिजे, एक्सपेन्शन व्हायला पाहिजे. बट इट कॉन्ट्रॅक्ट्स. काय होतं, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपॅन्डिंग. एक्सपॅन्डिंग न होतं काय होतं, इट कॉन्ट्रॅक्ट्स. त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. अँड ॲट 4 डिग्री सेल्सियसला काय होतं, इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. त्याचं व्हॉल्यूम काय होतं, मिनिमम होतं कॉन्ट्रॅक्शनमुळे. व्हॉल्यूम मिनिमम होतं, पाण्याचं व्हॉल्यूम कमी होतं, बट द डेन्सिटी इज मॅक्झिमम. या ठिकाणी डेन्सिटी मॅक्झिमम असते, घनता मॅक्झिमम असते. इफ देन वॉटर इज हिटेड फर्दर, इट एक्सपॅन्ड्स अँड द इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. नंतर पुढे नॉर्मल पाणी हे होतं, काय होतं, त्याचं नॉर्मल जी काही प्रोसेस जी चालते. द बिहेवियर ऑफ वॉटर फ्रॉम between its temperature from 0 to 4 degrees Celsius is called as anomalous behavior of water. त्याला काय म्हणतो आपण, anomalous behavior of water. समजलं, anomalous behavior of water. तुम्हाला पुढे एक्सपेरिमेंट पण आहे बघा. या ठिकाणी होपचं बघा, तवाण्याचं तापमान तुम्हाला कळेल बघा. होपचं उपकरण पण तुमच्याकडे असेल माझ्या मते, इथे असेल होपचं उपकरण. येस, आहे होपचं उपकरण, छान आहे ते पण. पाहूया, पण सांगू तुम्हाला काय ते. धडा समजणे गरजेचं असतं. एक विद्यार्थी म्हणून आणि एक स्टुडंट म्हणून, म्हणजे एक स्टुडंट विद्यार्थी मला कळणं गरजेचं आहे, शिकणं धडा. बघा आता काय, तुम्हाला नीट लक्ष द्या.
काय दिलं तुम्हाला इथे पाण्याचं आकारमान दिलंय. काय नाही दिलं पाण्याचं आकारमान 1 किलोग्राम पाण्याचं आकारमान. 1 किलोग्राम पाण्याचे आकारमान. आता तुम्ही काय केलेलं आहे तापमान. तापमान तुम्ही वाढवत चाललाय इथून. आपण काय केलं तुम्ही वाढवत चाललेला आहात. यू आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. तर 0 पासून 4 पर्यंत तापमान वाढवल्यानंतर काय होतं पाण्याचे आकारमान कमी, 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 कमी होत जातं बघा. 0 पर्यंत पाण्याचं आकारमान काय झालं कमी झालेलं आहे. म्हणजे 4 अंश सेल्सिअसला पाण्याचं आकारमान सगळ्यात कमी असतं आणि दुसरी गोष्ट एक लक्षात त्या ठिकाणी पाण्याची घनता सगळ्यात जास्त असते. पाण्याची घनता जास्त असते, डेन्सिटी जास्त असते. पुढे बघा काय होतं आता. आता इथून पुढे काय होतं इतर द्रवांसारखं काय होतं तापमान वाढल्यावर त्या पाण्याचं काय वाढतं आकारमान सुद्धा हळू-हळू, हळू-हळू वाढत जातं. बघा दिसतं तुम्हाला हळू ते या दिशेने असं वाढत जाते. बरोबर? कळतंय? परत रिपीट करतो बघा. हं. सो दीज आर स्टडी द एनोमलीज बिहेवियर वॉटर होपचा एक्सपेरिमेंट तुम्हाला पुढे पाहायचाच आहे. नाउ व्हॉट इज गिवन टू यू सी हिअर यू आर गिवन अ मॅप इट इज अ सॉरी ग्राफ. It's a graph between volume and the temperature of water. So this is the specific volume. This is the specific volume. This is the specific volume now. And this is the temperature. हे temperature increase होतं या direction ला, या दिशेला. Now, if you start from 0 to 4, 0 to 4 degrees, 0 from 0 to 4 degrees Celsius, the volume, specific volume of water goes on decreasing, and at 4 it is 0 or minimum. बरोबर मिनिमम म्हणू त्याला. अँड फ्रॉम दॅट इट गोज ऑन इन्क्रीजिंग. 0 पासून पुढे तुम्ही गेला 4 पासून पुढे गेला इट गोज ऑन इन्क्रीजिंग. समजलं इट गोज ऑन इन्क्रीजिंग. समजलंय गेटिंग. आता यासाठी तुम्हाला दिलेला आहे होपचा एक्सपेरिमेंट. होपचं अपॅरेटस आहे. होपचं उपकरण आहे. होपचं अपॅरेटस आहे बघा. मी तुम्हाला आधी याच्यात सांगतो डायरेक्टली काय आहे ते बघा. मग तुम्हाला कळेल काय होतं त्याच्यामध्ये. मग नंतर वाचून दाखवतो वाटलंस. आता होपचं उपकरण काय ते बघा. आधी तुम्हाला त्यात समजून सांगतो मग आपण जाऊया पुढे. काय दिलं त्याने बघा. या ठिकाणी गोठण मिश्रण आहे. काय आहे गोठण मिश्रण आणि जसं तुम्हाला या ठिकाणी गोठण मिश्रण आहे आणि आतमध्ये इथे काय तुमचं तर एक मिनिट पाणी आहे त्या ठिकाणी बरोबर. दोन तापमापे आहेत. या ठिकाणी आहे एक तापमापी आहे T2, या ठिकाणी आहे T2 आणि या ठिकाणी आहे T1. या ठिकाणी आहे T1 बरोबर. आता काय झालं बघा. एक सेकंड. आता आतमध्ये पाणी ठेवलेलं आहे. का ठेवलेलं आहे पाणी बरोबर. नीट लक्ष द्यायचं स्क्रीनवर आपला बघा. इथे काय पाणी आहे. आता काय होतं पाणी असल्यामुळे इथं पाण्याचं तापमान कमी कमी होत जातं. बरोबर की नाही. सॉरी गोठण मिश्रण आहे पाणी आहे. पाण्याचं तापमान कमी कमी होत जातं. एक मिनिट मला थोडंसं इथे ना स्क्रीनवर थोडंसं गडबड होते. एक सेकंड थांबा. इथून लक्ष देऊ आपण. बघ इथून होपचं उपकरण आहे. आपण पूर्ण पाहूया म्हणजे आपल्याला आणखी थोडं जास्त डिटेलमध्ये कळेल. पाण्याच्या असंख्य राशांचा अभ्यास होपच्या उपकरणाच्या सहाय्याने तुम्हाला करता येतो. होपच्या उपकरणाच्या मध्ये काय होतं की धातूच्या उभट नळकांड्याच्या मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे असते आणि त्याच्या बाजूला दोन काय असतात T1 T2 तापमापी असतात. काय असतात T1 T2 तापमापी असतात टेम्परेचर मोजण्यासाठी. आणि उभय नळकांड त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं पाणी भरलेलं असतं. काय भरलेलं असतं पाणी आणि पसरट भांड्यामध्ये बर्फ आणि मीठ यांचे गोठण मिश्रण भरतात. बर्फ आणि मीठ याचं गोठण मिश्रण वापरतात. बरोबर. आता तुम्ही काय करायचं हळू तुम्ही काय करायचं तापमान मोजायचं आहे आणि त्याचे तापमान तुम्ही मोजायचं एक्स आणि वाय वर. आता सुरुवातीला काय होतं बघा नीट लक्ष द्यायचं बघा. सुरुवातीला काय होतं नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी कमी होते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याचे आकारमान काय होतं कमी होतं. त्यामुळे त्याची घनता वाढते. परिणामी जास्त घनतेचे पाणी कुठे जातं खाली जातं. आता तुम्ही जर आकृती बघाल त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की इथे T1 तुम्हाला टेम्परेचर मिळालेलं आहे. T1 किती आहे सांगा बरं मला. T1 किती मिळालं इथे 4 अंश सेल्सिअस. किती मिळालं 4 अंश सेल्सिअस बरोबर. म्हणजेच काय तर जास्त घनतेचे पाणी कुठे जातं खाली जातं आणि तुम्हाला T1 मध्ये टेम्परेचर किती मिळालेलं आहे 4 अंश सेल्सिअस. या कारणामुळे काय होतं की खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 सुरुवातीला जलद गतीने कमी होते. आता नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान किती झालं 4 अंश सेल्सिअस झालं तेव्हा त्या पाण्याची घनता कशी असते उच्चतम असते. मग तुम्हाला सांगितलं मॅक्झिमम असते उच्चतम असते आणि हे पाणी जड होतं वजनाने जड होतं. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी होते आणि तेव्हा काय होतं ते प्रसरण पाहू लागते. त्याची घनता कमी होते आणि ते कुठे जातं तळाकडे जातं का नाही. तळाकडे न जाता ते कुठे जातं वरील भागाकडे जाऊ लागते. आता इथपर्यंत हा भाग ऑलरेडी 4 अंश सेल्सिअसचा आहे. पण त्या 4च्या नंतर 3, 2, 1 आणि बर्फ झाला. आता बर्फ तुम्हाला माहिती आहे बर्फ हा कुठे असतो बर्फ कुठे जातो पाण्यावर तरंगतो.
तर या ठिकाणी हळूहळू काय तयार होतो, बर्फ वगैरे तयार व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला टेम्परेचर किती मिळतं 0°C. बरोबर. परंतु हे तापमान 4च्या खाली जात नाही, 4च्या वर जात नाही. हे 4 म्हणजे 4च राहतं. कारण काय होतं, की पाणी जड त्या ठिकाणी इथे तुम्हाला मिळतंय. बरोबर. बघा. तर याला म्हणतात पाण्याची घनता वाढत असते आणि ते पाणी वर जातं. परंतु बघा तळाशी, तळाशी जे पाणी असतं ना, तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान 4°C वर काही काळ स्थिर राहते, काही काळ स्थिर राहतं आणि नंतर ते हळू-हळू कमी होतं. नंतर ते हळू काय होतं, कमी होतं. हे तुम्हाला कशामुळे कळतं? पाण्याच्या असंगत आचरणाचं जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळतं. होपचे उपकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता तुम्हाला जर तुम्ही बघाल, बघा इथे तुम्हाला दिलंय. पाण्याचा बर्फाचा थर. आता तुम्ही म्हणाल, की बर्फ प्रदेशामध्ये सुद्धा वनस्पती आणि प्राणी असतात ह्याच्यामध्ये. कशामध्ये? एखाद्या तलावामध्ये, सरोवरामध्ये. तर इथे काय होतं बघा, की इथे लक्ष द्यायचं. इथे काय होतं, की हा बर्फाचा थर या ठिकाणी असल्यामुळे आवाज बर्फाचा थर या ठिकाणी असल्यामुळे काय होतं, की याची जी उष्णता आहे ना, बाहेरची उष्णता आतमध्ये येत नाही आणि आतली उष्णता सॉरी बाहेरची उष्णता नाही, आतली उष्णता बाहेर जात नाही. कारण बाहेर ऑलरेडी थंड आहे. इथे खूप सगळं थंड असतं. परंतु इथे जे 4°C तापमान आहे, इथे 4°C तापमान आहे. बरोबर. इथे 4°C तापमान असतं. इथे बर्फ असल्यामुळे 0 आहे आणि इथे कदाचित वजा पण असू शकतं. -5, -10 वगैरे. बरोबर. मग अशा वेळेस काय होतं, की आतली उष्णता बाहेर जात नाही. आतली उष्णता बाहेर जात नाही आणि या बर्फामुळे तुम्हाला माहिती आहे बर्फ उष्णतेचा काय आहे? रोधक आहे. बर्फामुळे काय होतं, की हे जे बाहेरचं हे जे इथे प्रोटेक्शन कव्हर मिळतं, प्रोटेक्टिंग कव्हर मिळतं आणि हे जे तापमान आहे इथे, ते 4°C तापमान राहतं. किती राहतं? 4°C. 4°C आणि त्यामुळे त्या तापमानामध्ये हे जे काही मासे आहेत किंवा वनस्पती ते जगू शकतात. हे जर 0च्या खाली गेलं तर मरून जातील ते, जगणार नाहीत. बरोबर? ठीक आहे. परत रिपीट करतो बघा होपचं एक्सपेरिमेंट. सो व्हॉट इज होप? सॉरी होपचा एक्सपेरिमेंट काय बघा इथे. ऑलरेडी तुम्ही पाहिलं होपचं उपकरण सेम आहे. तर T2 and T1 is there. T1 shows you the temperature of 4°C and T2 shows you temperature of 0°C. आवाज बंद. This is the freezing mixture of salt and ice. Salt and ice a freezing mixture आहे. So what happens initially? लक्ष द्यायचं स्क्रीनवर. What happens initially? The temperature of water in the middle of cylinder lowers due to the freezing mixture in the water outer bowl. ठीक आहे. इथे बघा. इथे जेवढं काही पाणी आहे ना, इथे या ठिकाणी आतमधलं काय आतलं पाणी, बाहेरचं नाही. आतमध्ये पाणी असतं. बाहेर बर्फ आहे ऑलरेडी कॉटन मिश्रण आहे. ते लोअर होतं, टेम्परेचर लोअर होतं अँड इट रिचेस अप टू 4°C आणि त्याची मॅक्सिमम डेन्सिटी वाढते अँड इट गोज अँड सेटल्स हिअर. त्याच्यानंतर टेम्परेचर कमी-कमी होत जातं. ते पाणी या ठिकाणी येतं. इथे हिअर द फॉर्मेशन ऑफ आईस अँड द टेम्परेचर शोज 0°C. राइट? समजलं? सो ॲट 4°C डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम अँड इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. लक्षात घ्या. व्हॉल्यूम मिनिमम, डेन्सिटी मॅक्सिमम. ॲट 0°C उलट होतं. डेन्सिटी मिनिमम, व्हॉल्यूम मॅक्सिमम. पण बर्फ पाण्यावर तरंगतो. त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम किंवा घनता कशी असते? कमी असते. हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. राइट गाईज? आय होप यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. इथे सुद्धा आईस लेयर असतो. दिस लेयर ॲक्ट ॲज दी हीट रेझिस्टंट म्हणूया आपण अँड देअरफॉर द वॉटर इन द वॉटर व्हॉट हॅपन्स इन दिस वॉटर fish and other aquatic animals live. They live in fish and other aquatic animals live here. Getting? पुढे काही कन्सेप्ट आहे ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. बघा. जसं दवबिंदू आणि आर्द्रता. दवबिंदू आणि आर्द्रता तुमचे काही पुढे कन्सेप्ट आहेत. खूप छान धडा आहे माझ्या मते तरी. तुम्हाला पण तो आवडेलच नक्की.